अयोध्येत राम मंदिर उभे राहिले, कळस लागला. आता राष्ट्र मंदिर उभे करायचे आहे. भारत देश मोठा करणे हे केवळ संघाचे काम नाही. देशाचे भाग्य तेव्हाच बदलते जेव्हा देशातील जनता उभी राहते. संपूर्ण समाज संघटित झाला तरच राष्ट्र वैभव संपन्न होईल आणि विश्वाचे कल्याण होईल. त्यासाठी समाजातील प्रत्येक माणूस उभा राहिला पाहिजे, असे मत सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले. आपल्या पंतप्रधानांना आता जगभरातील लोक ऐकतात, कारण भारताची शक्ती जगाला समजली आहे. तुम्ही 30 वर्षे उशिरा का आलात, असे काही जण विचारतात. आम्ही पूर्वीपासूनच इथे आहोत. तुम्हाला आता महत्त्व लक्षात आले, असे त्यांना सांगावे लागते, असंही ते म्हणाले. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात आदित्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळा झाला. यावेळी सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत, शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी तसेच आदित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते. या प्रसंगी भारतीय उपासना या खंडाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले आहे. शंकर अभ्यंकर यांचे कृतज्ञता पत्र, सरस्वती देवीचे मानचिन्ह आणि 1 लाखाची गुरुदक्षिणा डॉक्टर भागवत यांच्याकडे सुपूर्द केली. जितेंद्र अभ्यंकर यांनी पत्र वाचन, आदित्य अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉक्टर मोहन भागवत म्हणाले, हिंदू समाजाचे शील आहे वसुधैव कुटुंबकम. परंपरेने मिळालेले अधिष्ठान हे शाश्वत सत्य आहे. सर्वांना मिळून चालायचे असेल तर धर्म आवश्यक आहे. सनातन धर्माचे उत्थान म्हणजे हिंदू राष्ट्राचे उत्थान आहे. संघ हा संकटातून टिकून इथवर आला ही स्तुती ठीक आहे, पण त्याला इतके वर्ष का लागली, असा प्रश्न विचारला जातो. शताब्दी वर्ष हा गौरवाचा व आत्मपरीक्षणाचा विषय आहे. समाज संघटित झाला तर राष्ट्र संपन्न होईल. शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती म्हणाले, काही काळापूर्वी बहुमताचे आणि स्थिर सरकार मिळेल का, अशी शंका होती. मात्र भारतात संघाच्या साहाय्याने बहुमताचे सरकार आले आणि लोकशाही टिकून राहिली. पूर्वी यथा राजा तथा प्रजा असे म्हटले जायचे. आता यथा प्रजा तथा राजा असा काळ आहे.